परमात्मा एक मार्गाच्या सर्व सेवकांना माझा नमस्कार। आजचा विषय खूप छोटा आहे, पण त्याचा अर्थ संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। भक्तीमध्येच खरी शक्ती दडलेली आहे। हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण कधी स्वतःला विचारलं आहे का, भक्ती म्हणजे नेमकं काय? हात जोडणे म्हणजे भक्ती आहे का? फक्त प्रार्थना म्हणजे भक्ती आहे का? नाही, खरी भक्ती म्हणजे आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यात आणि आपल्या प्रत्येक कर्मात चांगुलपणामध्ये जपणे। परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो की भक्ती ही केवळ ओठांवर नसावी, ती आपल्या जीवनात उतरली पाहिजे। आज जगात माणसाकडे पैसा आहे, घर आहे, मोबाईल आहे, गाडी आहे, पण मनात शांतता नाही। कारण बाहेरची शक्ती वाढली, पण आतली शक्ती कमी झाली। आतली शक्ती कुठून येते? ते येते श्रद्धेतून, ती येते सेवेतून, ती येते प्रेमातून आणि ती येते भक्तीतून। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना सांगितलेला मार्ग हा फक्त बोलण्याचा मार्ग नव्हता, तर आचरण्याचा मार्ग होता। भक्ती म्हणजे संकट आले तरी सत्य सोडू नये, भक्ती म्हणजे दुःख आले तरी आशा सोडू नये, भक्ती म्हणजे लोकांनी साथ सोडली तरी चांगले कर्म सोडू नये। एक झाड पहा, वादळ आले की त्याच्या फांद्या हलतात, पण त्याची मुळे मजबूत असतील तर झाड कोसळत नाही। तसंच ज्याच्या मनात भक्तीची मुळे खोलवर रुजलेली असतात, त्याला जीवनातील वादळ सहज पाडू शकत नाही। आज अनेक जण म्हणतात, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे? पण दुःख हे शिक्षा नसते, दुःख आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेली संधी असते। भक्ती आपल्याला रडायला शिकवत नाही, भक्ती आपल्याला उभं राहायला शिकवते। भक्ती आपल्याला हार मानायला शिकवत नाही, भक्ती आपल्याला पुन्हा प्रयत्न करायला शिकवते। जर मनात भक्ती असेल तर राग कमी होतो, अहंकार कमी होतो, द्वेष कमी होतो आणि प्रेम वाढत जाते। जिथे प्रेम आहे तिथे सेवा आहे, जिथे सेवा आहे तिथे समाधान आहे आणि जिथे समाधान आहे तिथेच खरी शक्ती आहे। परमात्मा एक मार्गाचा सेवक ओळखला जातो तो त्याच्या कपड्यांवरून नाही, तर त्याच्या स्वभावावरून, त्याच्या नम्रतेवरून, त्याच्या सेवाभावावरून, त्याच्या प्रामाणिकपणावरून। आज जर तुमच्या घरात अडचणी असतील तर घाबरू नका। आज जर लोक तुमची थट्टा करत असतील तर निराश होऊ नका। आज जर तुमच्याकडे काही कमी असेल तर स्वतःला कमी समजू नका। कारण भक्ती माणसाला आतून श्रीमंत बनवते आणि जो आतून श्रीमंत असतो त्याला बाहेरचं जग कधी गरीब बनवू शकत नाही। महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या प्रेरणेने आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे। भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही, भक्ती म्हणजे आई वडिलांचा आदर, गरजवंतांची मदत, खोटं न बोलणं, वाईट सवयींपासून दूर राहणं आणि प्रत्येक माणसाशी प्रेमानं वागणं। कधी कधी आपण विचार करतो, माझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण एकदा स्वतःला विचारा, आपण प्रार्थनेप्रमाणे जगतो का? कारण शब्दांपेक्षा कर्म जास्त बोलतात। जर आपल्या जीवनात चांगुलपणा असेल तर ती सर्वात मोठी भक्ती आहे आणि त्या भक्तीतून खरी शक्ती जन्माला येते। ही शक्ती कोणालाही हरवण्यासाठी नसते, तर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी असते। ही शक्ती दुसऱ्याला खाली दाखवण्यासाठी नसते, तर पडलेल्या माणसाला उभं करण्यासाठी असते। ही शक्ती अहंकाराची नसते, तर प्रेमाची असते। आजपासून एक संकल्प करूया, रागापेक्षा प्रेम मोठं ठेवू, द्वेषापेक्षा सेवा मोठी ठेवू, तक्रारींपेक्षा कृतज्ञता मोठी ठेवू आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करू। लक्षात ठेवा, भक्तीमध्येच खरी शक्ती दडलेली आहे। ही शक्ती पैशाने विकत मिळत नाही, ही शक्ती पदाने मिळत नाही, ही शक्ती प्रसिद्धीने मिळत नाही, ही शक्ती मिळते सत्याने, सेवेने, प्रेमाने आणि चांगल्या कर्माने। चला, आपण असे जीवन जगूया की आपली कृती पाहून लोक म्हणतील, हा खरा परमात्मा एक मार्गाचा सेवक आहे। हीच महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीला खरी आदर